यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील 3 व्यक्तींचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचे सिद्ध झाले। या तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांनी एक बोगस ॲप काढून त्या माध्यमातून सुमारे 10 कोटी रुपयांची मदत गोळा केली। मुंबईच्या एटीएसच्या पथकाने सोलापुरातील या तिघांना अटक केली आहे। विशेष म्हणजे या तिघांच्याही मोबाईलमध्ये दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेले 4 व्हॉट्सअप ग्रुप सापडले असून 50 पाकिस्तानी नंबर आढळले आहेत। या तिन्ही आरोपींवर एटीएस पथकाने गंभीर पुरावे सादर केले असून त्यांनी देशद्रोही आणि देशविघातक कृत्य करण्यासाठी लोकांचा पैसा जमा केला। त्यांचे पाकिस्तानशी कनेक्शन सिद्ध झाल्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी केलाय। या प्रकरणामध्ये ज्या आरोपीला अटक झाली त्या आरोपीने न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज, तर जे 2 फरार आरोपी आहेत त्यांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता। या खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे की जी संस्था या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत आहे असं दाखवलं गेलं, तर ती प्रत्यक्षात धर्मादाय आयुक्तांकडे ती NGO या ठिकाणी रजिस्टर नव्हती। त्या संस्थेनं एक साधं डीड या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण खरेदीगत करतो त्या ठिकाणी नोंदणी केलेलं होतं आणि त्याचा नंबर या ठिकाणी आम्ही ही संस्था रजिस्टर केलेली आहे असं दाखवून त्या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जवळपास 10 कोटी 26 लाखापर्यंत रक्कम या सोलापूर जिल्ह्यातल्या संस्थेने गोळा केलेली होती। त्या संबंधित आरोपीकडे या एटीएसनं चौकशी केली असता जो आरोपी ताब्यात आहे त्याचा मोबाईल या ठिकाणी जप्त केलेला होता। त्याच्या मोबाईलमध्ये कितीतरी पाकिस्तानी नागरिकांचे नंबर सापडून आले। ही संस्था सुरू करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे की त्या संस्थेनं या संस्थेला जवळपास 8 लाख रुपयाची सुरुवातीला मदत केली होती आणि त्या 8 लाख रुपयावर ही संस्था चालू होऊन त्यांनी नागरिकांकडून जवळपास 10 कोटीच्या वर रक्कम जमा केली। ज्या संस्थेनं मदत केली होती त्या संस्थेचे जवळपास 15 बँक खाते एटीएसनं तपासले। त्या 15 बँक खात्यामधून जवळपास 126 कोटी रुपये त्यांनी उभा केल्याचं या ठिकाणी तपासामध्ये निष्पन्न झालं। जवळपास त्या संस्थेच्या काही सदस्यांकडे जवळपास 70च्या पुढं पाकिस्तानी नागरिकांचे नंबर असल्याचं आढळलं। पाकिस्तानी नागरिकांचे व्हॉट्सअप ग्रुपला या संस्थेनं जॉईन केल्याचं आढळलं। सोलापूर जिल्ह्यामध्ये जी संस्था होती त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे जवळपास 50 पाकिस्तानी नागरिकांचे नंबर आढळले। या प्रकरणामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे। सोलापूर शहरात गाजतोय नाल्यांचा विषय। नाला खोलीकरण करताना अडथळा आणल्याप्रकरणी मजरेवाडी येथील नेताजी भोपळे यांच्या विरुद्ध महापालिकेने दाखल केला विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा। महापालिका प्रशासनाने सोलापूर शहरातील 74 नाल्यांचा फेरसर्वे करावा। सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले, महापालिका बोर्डात ठराव करणार। सोलापुरातील अक्कलकोट रोड पाणीटाकीजवळ तब्बल 16 टन रेशनचा तांदूळ घेऊन निघालेला ट्रक चौकशीसाठी जेल रोड पोलिसांच्या ताब्यात। निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा। सोलापूर शहरातील विडी घरकुल येथील इंदिरा प्राथमिक शाळेचे शिक्षक अनंत अरुणराव पाटील यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या सायंकाळी सोलापुरातील फडकुले सभागृहात गायिका श्रीमती आराधना कराडे शास्त्री यांची होणार शास्त्रीय आणि नाट्य संगीताची मैफिल। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप। जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 86 00 02 26 17 आणि 89 56 21 39 25।
Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. मोहोळ तालुक्यातील मिरी, देगाव, अर्जुनसोंड, उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी, पाथरी, नंदूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर, मदरे, बक्षी हिप्परगा या 9 ग्रामपंचायतींमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून 57 लाख रुपये खर्च करून बसवले जाणार सौर ऑन ग्रीड प्रकल्प झडपीने काढले टेंडर. सोलापूर जिल्हा परिषदेला मिळणार 176 कोटींचा निधी. शिक्षण विभागासाठी 40 कोटी तर बांधकाम विभागासाठी 63 कोटींचा निधी. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील सत्यवान भोसले या चोराकडून सोलापूर गुन्हे शाखेकडून चोरलेल्या 14 दुचाकी जप्त. नव्याने स्थापन होणाऱ्या पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत मोहोळ आणि माढा या 2 तालुक्यातून दाखल झाल्या 299 हरकती. पावसाने चिंता वाढवली. सोलापूर जिल्ह्यात खरीपाच्या झाल्या अवघ्या 20% इतक्याच पेरण्या. शेतकरी चिंतेत. 15 जुलै ते 29 जुलै या कालावधीत पंढरपुरात आषाढी वारी होत असल्यामुळे मांस मटण विक्रीस मनाई. याबाबतचा प्रांताधिकाऱ्यांनी काढला आदेश. वैष्णवांचा महामेळा पंढरीच्या दिशेने. दिवेघाटातला ऐतिहासिक टप्पा गोल रिंगण असा टप्पा पार करत वाल्हे येथे आज पालखीचा मुक्काम. असंख्य वारकरी पंढरपूरच्या दिशेने. मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध रामलिंग मंदिर परिसर हिरवाईने नटला. धाराशिवमधील मिनी महाबळेश्वर रामलिंग परिसर इथे निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 92 लाख लाडक्या बहिणी झाल्या अपात्र. नारी शक्ती ॲपच्या अधिकृत डेटा पडताळणीतून आकडा समोर. लाडकी बहीण योजनेत नोंदणी झालेल्या 14,000 पुरुषांवर दाखल करण्यात आले गुन्हे. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. वृक्ष संरक्षणाच्या कंत्राटात बीएमसीची अजब अट. झाडांची पोकळी कॉन्क्रीटने भरण्याचा मुंबई महापालिकेचा फतवा. पर्यावरण प्रेमींतून तीव्र संताप. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी काल पार पडली महत्त्वाची बैठक. अनेक दिग्गजांची उपस्थिती. महामंडळ वाटप तसेच विधान परिषदेच्या रिक्त जागांवर चर्चा झाल्याची माहिती. पुण्यामध्ये उद्यापासून पाणी कपात लागू. वारीनिमित्त काही दिवसांसाठी पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या दरम्यानच्या काळात पाऊस कमी पडल्याने पुन्हा 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला जाईल. आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. पुणे विभागात 37 लाखांचा साठा जप्त. दूध, पनीर, लस्सी, बिस्किटांचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात. एफडीएकडून संशयित अन्नसाठा जप्त. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पावसामुळे गळती. पावसाचं पाणी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात शिरलं असल्याचं समोर. मंदिर विकास आराखड्याच्या चौकशीची मागणी. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये. मी उलटा फिरलो तर तुम्हालाही नीट सोडणार नाही.
सुरेश धस यांचा जयंत पाटलांना इशारा. आमदार सुरेश धस आणि जयंत पाटील यांच्यातील वाद टोकाला पोहोचला. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार. पुढील 5 दिवसात निर्णय होण्याची शक्यता. गोगावले यांचं पालकमंत्रीपदाचं स्वप्न साकार होणार का, याकडे लक्ष. शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर इथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावून वजन 8 किलोने घटले. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी उपोषण सुरू. उपोषणाचा आज 16वा दिवस. भारतातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग महोत्सवाचे दिल्लीत आयोजन. भारत टेक्स 2026 महोत्सवाचे 14 ते 17 जुलै दरम्यान भारत मंडपम इथे आयोजन. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची माहिती. एल निनो नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचणार. आतापर्यंत तीव्र उष्णतेची लाट असून तापमानात वाढीचे संकट. अमेरिकी हवामानशास्त्रज्ञ संस्थेचा अंदाज.